जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओचा टॉपिक हा अतिशय गंभीर आहे। माणुसकीला काळीमा फासण्याचं काम या आरोपीकडून झालेलं आहे। आपण बघू की एका छोट्या चिमुकलीला कसं फसवलं आणि या प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम कसा झाला ते। तर ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील ही घटना आहे। बदलापूरमधील नर्सरीमध्ये शिकणाऱ्या 2 मुलींच्यावर जबरदस्ती कशी झाली हे बघू। मिळालेल्या माहितीनुसार एका चिमुकलीने घरी आईवडिलांना सांगितले की तिच्या प्रायव्हेट पार्टला त्रास होतोय। मग यावर थोडं डिटेलमध्ये तिच्याशी बोलल्यावर पालकांना समजलं की काहीतरी चुकीचं घडलं आहे। त्यांनी लगेच तिच्या मैत्रिणीच्या वडिलांना फोन केला। त्यांनी पण सांगितलं की त्यांची मुलगी शाळेला जायला घाबरते। या दरम्यान डॉक्टरांशी दाखवून घेतल्यानंतर त्यांनी कन्फर्म केलं की खरंच घृणास्पद घटना घडली आहे। माहितीनुसार वॉशरूमला गेल्यावर हा प्रकार घडल्याचं समजतं। तिथे 1 ऑगस्ट 2024ला कंत्राटी पद्धतीवर रुजू झालेला सफाई कामगार अक्षय शिंदे यांनीच हे सगळं घडवलेलं आहे हे उघडकीस आलं। पालकांनी लगेच पोलिसांत धाव घेतली, पण पोलिसांकडून तब्बल 12 तास लागले या बाबतीत तक्रार दाखल करून घ्यायला। शेवटी शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान आरोपीला अटक केली आणि त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। गृह विभागाने दखल घेत शितोळे यांची कंट्रोल रूममध्ये बदली केली आहे। या सगळ्याचे पडसाद मंगळवारी सकाळीपासूनच उमटायला सुरुवात झाली। बदलापूरमध्ये रेल्वे स्टेशन, शाळा, रस्ता अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व्हायला सुरू झाली। तसेच एस.टी, पोलिसांची गाड्या यांच्यावर दगडफेक करण्यात आली। यासोबतच आंदोलकांनी रास्ता रोकोची पण भूमिका घेतली। या सर्व गोष्टीनंतर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आंदोलकांची भूमिका आहे।